या ठिकाणी आज योगायोगाने मस्ती आली काय? आमिरचे पाहुणे, आमिरचे महामान, एक प्रकारे आमचे मेहणे संतोषजी ठोंबरे साहेब या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांनी आमिरला शुभाशीर्वाद द्यावेत या ठिकाणी मी अगोदरच जाहीर करतो. सांगायला अत्यंत आनंद वाटतोय. वाढदिवस साध्या पद्धतीने साजरे व्हावेत, रक्तदान शिबिराने व्हावेत, वृक्षारोपणाने व्हावेत, कारण पाठीमागचा अनुभव सुभाषराव आपल्याला आलेला आहे. युवकांच्या अशास्त्र तर या ठिकाणी चुलता भाषण करतोय म्हणजे काय बोलून द्यायचं नाही का तुम्हाला? कामामध्ये गाणा तो विषय नको गावचं सरपंच आहे पाटील, तुम्ही अतिशय महान आहात. कृपया शांतता राखा. सुभाषराव तुमचा तो काय प्रश्नच नाही. तर या ठिकाणी मी पाहुण्यांना सांगू इच्छितो, आमचं गाव इतकं शिस्तप्रिय आहे. आमचं गाव अतिशय शिस्तप्रिय आहे. गावातल्या एका कोपऱ्यात टचनी पडली तर दुसऱ्या टोकाला आवाज जाईल असं आमचे गाव शांतता प्रिय आहे. हे सगळं पाटलामुळे आहे. सगळं जरी माझ्यामुळं असलं तर गावातल्यांना सगळ्यांना श्रेय घ्यायची सवय ही वाईट गोष्ट आहे. तर या ठिकाणी मी माझं छोटस भाषण आटोपता घेऊन आमिरला उदंडा विषयाच्या शुभेच्छा देतो. फक्त पाटील आणि सुभाषराव बोलतील आणि ह्याच्यानंतर बाळासाहेबांचं भाषण. आमच्या गावामध्ये दारू काय पिऊन तुमचं येतात. झालं? आमच्या गावामध्ये पाहुणे काही लोक दारू पिऊन येतात, चांगल्या कामात गोंधळ घालतात, पण काय चार दोन नासकी तशी पण पाहिजे. तर आपण केक कापायचा बाळासाहेब नंतर बोलला या ठिकाणी माझ्या लेकराचा वाढदिवस आहे आमिरचा. काय झालंय आमिर, तो आता मी तुझ्या खांद्यावर हात टाकला म्हणजे दुसऱ्या एखाद्याला इसळ येणार, तो खांद्यावर हात टाकणार. मी भाषण करणार नव्हतो, तुकडा आहे आमिर. पण आमिर एक जण तुझ्या केकच्या कापायच्या उत्सवात किंवा कार्यक्रमात म्हणला, हे सगळं होतंय ते आमच्या भावामुळे होतंय. मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही, त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही. पण भाषण चालू असताना मध्ये परत कोणी बोलायचं नसतं. आमिर नुसते पोकळ वाचा आणि वारं जाय भासा भासा. संस्कृती एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, औक्षण करताना मोकळ्या हाताने जायचं नसतं. दरिद्रगत हाल हलवत जायचं नसतं. पट्ट्याने चांगला बुके आणला. काय काय नुसते पुढारी म्हणणारी, महाराष्ट्रात नाव जगात भाषण ऐकते ते म्हणणारी मोकळ्या हाताने आलं. नाव घेतलंय लाज वाटते का रे? लाज वाटा पाहिजे काय? आपण गावभर सगळ्यांना सांगतो की असे वाढदिवस साजरे करत जाऊ नका. का तलवारीने केक कापला तो नाही अद्दल आली का? पोलीस स्टेशनला प्रकरण पेटलं. अरे केक कोणाच्या मुखात जायला पाहिजे होता. कुशाल केक ना हानहानी करताय. अरे अध्यक्षाला सुद्धा सोडलं ना, नाकाला फुटकी मारली कोणीतरी. आता अरे काय वाटलं तुम्हाला? लाज वाटल्या पण सुभाषराव माझा ऐका. सुभाषराव मी शांतपणे शुभेच्छा दिल्या. काय काय नासक्यांना दारुड्या म्हणलं तर थांब. अन्नाची नासाडी करताय. आम्ही केले का अन्नाची नासाडी? सुरुवात कोणी केली? मी शांतपणे ऐकत होतो. एक कुत्र भाषण करतो. मी आपलं शांतपणे बघत होतो. मध्ये एखादा पॉईंट सुचवत होतो, ते आलं असं माझ्या केक घालला. मी तर हायची वस्तू तोंडाला लावता का तुम्ही? अरे काय म्हणताय?
हे बरे वाढदिवस आहे. काय वाढदिवस नाही हा? काय हे बरे वाढदिवस नाही कशाला कोणी उद्योग केलाय आमिर तुला अक्कल होती का कशाला बोलावलं ह्यांना ही वय उद्योग वाढवायला आम्हाला काय माहिती असं करणार आहे ही काय बर्थडे करायची पद्धत झाली वय अरे घरात वाढदिवस साजरा करायचा केक घरातल्यांनी खाल्ला होता. म्हणून होतं फक्त एकट्या भावाला बोला म्हणून अख्खं गाव घेऊन आला इथं. प्रत्येकाच्या वाढदिवसाला असंच करतो. हे बघा सुरुवात केली सुभाषराव यांचं भाषण चालू असताना मी काय बोललो होतो का यांनी माझ्या भाषणात काय बोलायची कारण होती ए पेताड्या मला काय बी काय हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतोय हे अजिबात हे थांबा. मला अजिबात हे पटलं नाही बरं का हे केक खुशाल केकनं मारामारी करताय हेच का आपल्यावर संस्कार आहेत मी शेवटचं सांगतोय तुम्हाला जर का इथं वाद घातला ना असलं जर वाढदिवस साजरा केला ना मी एक गुन्हे दाखल करीन हं. सुभाषराव माझी चूक झाली मी इथं वाढदिवसाला आलो मी माफी मागतो तुमची सगळ्याची माझ्यामुळे केक कापला तेव्हा माझ्या कोण पाहुण्याच्या भारत झालं पण या नाशक्या माणसाचा आईच्या तोंड बघत नाही मी तुझा तर थोबाड बघत फोन खूपच वाईट झालं हे सुभाषराव मला जरा काही करू अहो, काय धरता काय आदर्श घ्यायचा गावानी मला असले कुत्रे ना अंधारात येणारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईल